नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत खमण ढोकळा। बाजारापेक्षाही मऊसूत आणि चवीला सुंदर असा हा ढोकळा तयार होतो। त्यासाठी बाजारातून मी खमण ढोकळ्याचा तलोड कंपनीचं हे एक पॅकेट आणलं होतं। 200 ग्रॅमचं पॅकेट असतं। त्याच्यातली पावडर काढायची आणि एक साधारण 150 ml पाणी म्हणजे 1 वाटी पाण्यामध्ये स्मूथ असं बॅटर आपल्याला हे करून घ्यायचं आहे। असं एकाच दिशेने छानपैकी ढवळायचं आणि एक 5-7 मिनिटांसाठी हे रेस्टिंगसाठी ठेवून द्यायचं आहे बॅटर। त्यानंतर ज्या कढईमध्ये किंवा आपला असं खोलगट एखादं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी स्टँड ठेवून पाणी ओतून द्यायचं, ज्यामध्ये आपण हे ढोकळा शिजवून घेणार आहोत। आता साईडला बघा, एका छोट्याशा टोपामध्ये ह्यासाठी लागणारी जी फोडणी आहे ती आपण करून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे, राई टाकलेली आहे। ही फोडणी संपूर्ण बारीक गॅसवरती आपल्याला करून घ्यायची आहे, जेणेकरून जळणार नाही याची काळजी घ्या। थोड्याशा मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत, कढीपत्ता चुरून टाकलेला आहे। हे संपूर्ण फोडणी बघा छानपैकी आता आपल्याला भाजून घ्यायची आहे बारीक गॅसवरती। आता ही फोडणी होत आहे तोपर्यंत आपण काय करूया, ह्या खमण ढोकळ्याच्या पॅकेटमध्ये असं एक छोटंसं पॅकेट येतं, ते 2 चमचे पाण्यामध्ये ही छोटीशी पावडर पुडी असते ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, ढवळून घ्यायची आहे। आता हे जे छोटंसं लिक्विड आहे ढवळलेलं, हे आपल्याला अगोदरच्या बॅटरमध्ये जे आपण रेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोल गोल पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण बॅटर असं फिरवायचं आहे। हे जे बॅटर आहे हे एकदम छान फ्लपी होतं आणि ढोकळा पण आपला हा एकदम फ्लपी तयार होतो या बॅटरमुळे। आता बघा, असं गोल गोल एकाच दिशेने आपल्याला हे बॅटर संपूर्ण ढवळून घ्यायचं आहे। हे असं छानपैकी फ्लपी हे बॅटर आपलं तयार होतं। हे जे पूर्ण बॅटर आहे, आपण आता ज्या भांड्यामध्ये ढोकळा सेट करणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे असं भांडं नसेल तर तुम्ही कुठल्याही कुकरच्या भांड्यामध्ये पण हा ढोकळा सेट करू शकता, किंवा एखादा खोलगट टाकतात। हे संपूर्ण बॅटर यामध्ये ओतून घेतलेलं आहे, थोडंसं टॅप करायचं आणि जे आपण बॉईल करायला पाणी ठेवलेलं होतं कढईमध्ये, ते बॉईल झाल्यानंतर हे भांडं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटांसाठी हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। इथे साईडला आपली फोडणी भाजत आहे, त्यामध्ये एक साधारण 1 पेला पाणी आपण यामध्ये आता ओतून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता बॉईल होऊ द्यायचं आहे। हे पाणी नंतर आपल्याला ढोकळा शिजल्यानंतर ढोकळ्यावरती ढोकळा मऊसूत होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये नंतर लागणार आहे। हे पाणी संपूर्ण बॉईल होऊ द्यायचं, गॅस बंद करायचा आहे, तोपर्यंत हे थंड होऊ द्या। आता आपण ढोकळ्यासाठी लागणारी तुम्हाला इथे मी एक चटणी दाखवत आहे, जी फार चविष्ट होते। 1 मूठभर कोथिंबीर, 4-5 पाकळ्या लसूण, तिखटाप्रमाणे 1 मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता आणि चिमूटभर साखर आणि चवीप्रमाणे मीठ। हे संपूर्ण मिश्रण ह्यामध्ये थोडंसं लिंबू, अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आणि ही चटणी बारीकसर आपल्याला मिक्सरमध्ये आता वाटून घ्यायची आहे। ही हिरवीगार जी चटणी आहे चवीला ढोकळ्याबरोबर अतिशय सुंदर लागते। जेव्हा पण तुम्ही ढोकळा कराल किंवा पराठे वगैरे कराल तेव्हा ही चटणी नक्की करून बघा, अतिशय चवीला सुंदर लागते। 15-20 मिनिटं हा ढोकळा आता शिजत आलेला आहे। आता 15-20 मिनिटांनंतर हे झाकण काढल्यानंतर बघा, हा मस्त फ्लपी असा हा ढोकळा आपला रेडी झालेला आहे। आता हा ढोकळ्याचं जे भांडं आहे पंख्याखाली ठेवून द्यायचा थंड होण्यासाठी। एक साधारण 5-7 मिनिटांमध्ये हा छानपैकी थंड होतो। आता बघा, हा एकदम फ्लपी ढोकळा आपला रेडी झालेला आहे। थंड झाल्यानंतरच डिमोल्ड याला करायचं आहे। ताटामध्ये हे भांडं पालतं टाकलेलं आहे, टॅप केल्यानंतर बघा लगेच हा ढोकळा बाहेर असा निघतो संपूर्ण। आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे चौकोनी आकारामध्ये। आता ह्याला अशा उभ्या लाईन नंतर आडव्या लाईन कापून आपण असा चौकोनी आकारामध्ये ढोकळा आता कट करून घेतलेला आहे। आपण जे लिक्विड रेडी केलं होतं ते लिक्विड संपूर्ण ह्या ढोकळ्यावरती चमच्याच्या साहाय्याने मस्तपैकी पसरवून घ्यायचं आहे। कोथिंबीर थोडीशी चिरायची, त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे। तुम्हाला खोबरं जर आवडत असेल तर ओलं खोबरंही तुम्ही ह्यावरती किसून टाकू शकता। हा आपला आता ढोकळा रेडी झालेला आहे खाण्यासाठी। हा आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत। हा मस्तपैकी अतिशय सुंदर, बाजारापेक्षाही सुंदर असा हा चवीला ढोकळा लागतो। चटणी बरोबर छानपैकी तुम्ही असा सर्व करू शकता, खाऊ शकता। हा ढोकळा तुम्हाला आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपले जे व्हिडिओज आहेत सर्वांपर्यंत नक्की पोचवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।